नमस्कार मित्रांनो, मी राजूबेंद्रे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बहिणीचे पैसे सरकारने परत घेण्याचं ठरलं आहे. तर कोणत्या बहिणीचे पैसे परत घेणार सरकार, त्याच्यावरती जो नवीन अपडेट आला आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील, ती थेट मंत्री अदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातूनच आपण पाहूया. त्याकरिता मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आताच लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, कारण असे महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या RPTech मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करू. एक सवाल उपस्थित विरोधकांकडून केला जातोय की हे सर्व जनतेचे पैसे आहेत, वेगवेगळ्या योजनांमधले पैसे जर माघारी घेतले जातात तर लाडक्या बहीण योजनेमधले पैसे तुम्ही वापस का घेत नाही? पण असं कोणी म्हटलं की वापस घेत नाहीये. मी आताही याआधी माहिती दिली की सरकारी चलनच्या माध्यमातून आपण राज्य शासनाची जी तिजोरी असते ट्रेजर, त्याच्यासाठी आम्ही अर्थ नियोजन विभागासोबतही त्या संदर्भातला आमचं संपर्क चालू आहे. ते एक स्वतंत्र हेड म्हणजे रिफंड हेड जो असतो तो त्याच्यासाठी ते आम्हाला त्या ठिकाणी तयार करून देतील आणि त्या माध्यमातून हे राज्याच्या तिजोरीमध्ये येणार आणि ते वेगवेगळ्या योजना असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा इतर ह्याच्यासाठी जसं रुटीन शासनाचं रिफंडचं फंड वापरला जातो इतर योजनांसाठी किंवा शासकीय जी काही आपली लोकउपयोगी लोककल्याणकारीच्या योजना असतात तर त्यामध्ये तो वापरला जाईल. याचा मुद्दा असा आहे प्रामुख्याने, तुम्ही असं म्हणताय की ज्यांचे अर्ज माघारी आलेले आहेत ते पैसे माघारी येत आहेत त्यांचे, परंतु ज्यांना चुकीच्या पद्धतीनेच अर्ज भरलेले आहेत जे अजूनही बोलायला तयार नाही. मी याआधी त्या संदर्भातली माहिती दिली की आमची जी क्रॉस व्हेरिफिकेशनची प्रोसिजर आहे परिवहन विभागासोबत चालू आहे. जे उत्पन्नाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ते सुद्धा आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत. या व्यतिरिक्त जे राज्याच्या बाहेर आता लग्न होऊन गेलेल्या वगैरे किंवा राहायला गेल्या असतील, Incoming call from Vijeta Sister. 4-5 महिन्याचे लागलेले आहेत, हे एका बाजूला आम्ही विभागाच्या पद्धतीनं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत. पण हे जे आपण 4-4.5 हजार म्हणतोय हे स्वतःहून पुढे आलेले आहेत. या व्यतिरिक्त क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये येणार आहेत ते वेगळेच आहेत. पण आपल्या माध्यमातून मी लाडक्या बहिणींना सुद्धा आवाहन करीन की अशा पद्धतीचं जर त्यांना त्यांच्या पात्र लाभाच्या पलीकडे जर ती रक्कम आलेली असेल तर जसं या 4-4.5 हजार बहिणींनी पुढाकार घेतलेला आहे तशाच पद्धतीने इतर लाडक्या बहिणींनी सुद्धा घ्यावा. त्याच्यामुळे ह्या दोन स्वतंत्र प्रोसिजर आहेत. एक आहे की ज्या 4-4.5 बहिणींनी स्वतःहून त्यांना जाणवल्यानंतर त्यांनी परत करण्याची प्रोसिजर ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि विभागाच्या माध्यमातून जे स्वतंत्र चालू आहे ते आहेच. म्हणून मी आपल्याला सुरुवातीला माहिती देत असताना म्हटलं की हा आकडा दोन्ही जर आपण कंबाईन केले तर पुढे मागे होण्याची कमी जास्त होण्याची शक्यता आहे. चुकीच्या पद्धतीने पैसे जे हक्कांना दिलेले आहेत ते पैसे परत वापस घेण्यासंदर्भातला हा प्रश्न आहे. चुकीच्या पैसे परत घेतले जाणार का? ज्यांनी चुकीच्या पद्धतीने केलेले आहेत त्यांचे पैसे जे आधी त्यांना मी आपल्याला त्या संदर्भामध्ये सुद्धा माहिती दिली की आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशा पद्धतीनं आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आत्ता जसं 4-4.5 हजार बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत, तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेले आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं जमा केला जाईल. तर लाडक्या बहिणींनो, कोणत्या लाडक्या बहिणीचे पैसे सरकारने परत घेणार थोडक्यात समजून घ्या. म्हणजेच लाडक्या बहीण योजनेच्या निकषमध्ये ज्या बहिणी बसत नाहीत अशा बहिणींनीसुद्धा अर्ज केले आहेत. त्या बहिणीचे चौकशी होऊन ते पैसे परत घेतले जाणार आहे. कोणत्या माध्यमातून पैसे परत घेणार हे सरकारने तुम्हाला समजून देणार नाही. आणि ज्या लाडक्या बहिणीचे उत्पन्न जास्त असेल, त्यांची 4 चाकी वाहन असेल घरामध्ये, त्यांनी त्यांचे त्या क्रॉस म्हणजे तर आता तुमचे जे वाहन आहे 4 व्हीलरच्या कोणत्या शोरूमकडून तुम्ही घेतला असेल त्या शोरूमला कॉन्टॅक्ट करून तिथून तुमचे चौकशी झाल्यानंतर तुमचे पैसे परत घेतले जाणार. आणि ज्या सरकारी कर्मचारी आहेत महिला, अशांनीसुद्धा जर लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतला असेल, त्यांचा अर्जसुद्धा अप्रूव्हल होऊन त्यांना लाभ मिळाला असेल तर त्यांचेसुद्धा लाभ हे परत जाणार आहे. अशी ह्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं एक पैसे परत घेण्याचा अपडेट आला होता, मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत व्हिडिओमध्ये भेटूया. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.